कुत्रं चावल्यावर काय करावं हे लोकांना कळत नाही आणि चूक केली की ते जीवावर बेतू शकतं. आज मी 3 महत्त्वाच्या स्टेप सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली स्टेप, सर्वात आधी जखम पाण्याने आणि साबणाने चांगली 15 मिनिटे धुवा. फक्त पाणी चालणार नाही, साबणसुद्धा महत्त्वाचं आहे. साबणामुळे व्हायरसच्या सेल वॉलच्या चिंध्या होतात. जखम धुतल्यानंतर लोक एक गोष्ट विसरतात, जखम कधीही बांधायची नसते, ती ओपन ठेवायची असते. दुसरी स्टेप, लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन अँटी रेबीज वॅक्सिन घ्या. लगेचच, अर्जंट, कारण उशीर केला तर धोका वाढतो आणि खूप जास्त चावलं असेल तर इम्युनोग्लोबुलिनचं इंजेक्शनसुद्धा लागतं, पण याची माहिती असलेली चांगली गोष्ट. तिसरी स्टेप, फक्त कुत्राच नाही तर माकड, मांजर, कोल्हा, वटवाघूळ, कुत्र्याने किंवा मांजराने इव्हन बोचकरलं तरीही रेबीजचा धोका असतो. इग्नोर करू नका. कोणत्याही प्राण्याचा दात लागू दे, डॉक्टरकडे जा. रेबीज झाल्यावर इलाज नाही, म्हणून बाईट झाल्यानंतर लगेच उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे.